ओके. आता नेक्स्ट न्यूमेरिकल बघा जरा काय दिलंय. इनिशियली नंबर ऑफ न्यूक्लिआय number of nuclei of two radioactive substance A and B are Na and Nb respectively, म्हणजे N not Na and Nb दिले. After 3 half lives of A, number of nuclei of both are equal. म्हणजे आफ्टर 3 lives of A, नंबर ऑफ न्यूक्लियर बोथ आर इक्वल ही हा सगळ्यात महत्वाची लाईन आहे ह्या प्रॉब्लेम मध्ये. ओके. त्यानंतर काय दिलंय, त्यानंतर दिलंय की हाफ लाईफ ऑफ ए इज 2 times दॅट ऑफ बी आणि फाइंड करायचं आहे एन बाय एन बी. ओके, राईट डाऊन डेटा पहिल्यांदा लिहूया. जर दोन रेडिएक्टिव्ह सबस्टन्स आहेत, एक ए दूसरा बी, देर आर टू सबस्टन्स ए एंड बी, बरोबर. Na and B respectively, two radioactive substance A and B. आता Na and B respectively काय आहेत ते, there are initially there initial number of nuclei. लक्षात घ्या, इनिशियल नंबर ऑफ न्यूक्लिआय हे Na and B आहे. म्हणजे ह्यामध्ये मी आय फॉर इनिशियल ए ची इनिशियल नंबर किती आहेत, Na दिलंय, ज्याला आपण एन नॉट सिम्बॉल मध्ये युज केलंय, अँड एन बी. ओके. त्यानंतर काय दिलंय, म्हणजे ज्याला आपण एन नॉट सिम्बॉल युज केलाय फॉर्म्युलामध्ये, ते एन एन बी दिले ह्यामध्ये. आफ्टर 3 हाफ लाईफ्स ऑफ ए, म्हणजे टाइम पिरियड दिलाय, टाइम पिरियड टी दिलाय, किती दिलं, 3 हाफ लाईफ्स ऑफ ए, 3 हाफ लाईफ ऑफ ए. आता मी हाफ लाईफ ऑफ ए टी ए म्हणतो, एच हे टी दिले. आता हाफ लाईफ ऑफ ए किती आहे, टी ए, आणि बी चा सिम्बॉल टी बी यूज करूया. रिलेशन काय दिले, हाफ लाईफ ऑफ ए इज 2 times दॅट ऑफ बी. ओके, रिलेशन दिले, हाफ लाईफ ऑफ ए हे 2 times, म्हणजे मॅथमॅटिकली असं लिहिणार आपण, हाफ लाईफ ऑफ ए टी ए कॅपिटल हे 2 times बी आहे. मग दोन रिलेशन आहेत, टी ए इज इक्वल टू टी बी अँड टी बी इज इक्वल टू टी ए बाय 2. हा डेटा दिलाय, व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्वाची लाईन काय, आफ्टर 3 हाफ लाईफ्स ऑफ ए, म्हणजे मी तिथे लाईन परत लिहितो, आफ्टर 3 हाफ लाईफ, 3 हाफ लाईफ ऑफ ए. ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ की आपल्या ड्युरेशन दिलाय, डिकेचा टी दिलाय किती, 3 times टी ए. अंडरस्टूड, गॉट इट. हे सगळ्यात इम्पॉर्टंट. मग ह्या टाइम काय दिलंय, ह्या टाइम बोथ आर इक्वल, नंबर ऑफ न्यूक्लियर बोथ ऑफ न्यूक्लियर, म्हणजे कॅपिटल एन दिलंय, कॅपिटल एन ऑफ ए, याला मी एन ए डॅश म्हणतो, इज इक्वल टू एन बी डॅश, हे दिलंय गिवन. ओके. मग याला फॉर्म्युला कुठला यूज करणार, तर आपल्याला फॉर्म्युला कुठला आहे यासाठी, एन बाय एन नॉट. एन नॉट म्हणजे इनिशियल, एन म्हणजे फायनल, इज इक्वल टू हाफ
रेस टू एन. ओके, वेर एन किती? टी बाय कॅपिटल टी. हा फॉर्म्युला आपण यूज करायचा. अंडरस्टूड? ओके, इथं पण घेतलास. नेक्स्ट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग एन ए म्हणजे फायनल. फायनल किती होणार? एन ए डॅश ओरिजिनल एन ए. इज इट क्लिअर? ओरिजिनल एन ए इंटू हाफ रेस टू एन ए स्मॉल एन. आणि एन बी डॅश किती येणार? ओरिजिनल इनिशियल एन बी. लक्षात ठेवा, इनिशियल आहे एन ए एन बी. अंडरस्टूड? हाफ एन बी. कुठला फॉर्म्युला यूज केला मी? ह्याच्यावर यूज केला. एन इज फायनल. फायनल इज इक्वल टू इनिशियल हाफ रेस टू एन. हा फॉर्म्युला यूज केला. इज इट क्लिअर? ह्यामध्ये इनिशियल आहे एन ए एन बी. ओके, एन ए एन बी. आता स्मॉल एन ए आणि स्मॉल एन बी फक्त फाइंड करायला पाहिजे. ओके ओके, आता मी काय फाइंड करायचं लक्षात घ्या. एन ए आपल्याला फाइंड करायचं फॉर्म्युला आन्सर पाहिजे एन ए बाय एन बी. ओके, मग एन ए हा इथंच ठेवतो. हा आता एन ए किती येणार? आज एन ए साठी फॉर्म्युला आहे एन बाय टी. एन इज इक्वल टी बाय कॅपिटल टी. हा, मग ए साठी फॉर्म्युला काय ना? एन ए साठी इथे मी साईडला करू म्हणजे जरा असं कॅल्क्युलेशन बरं पडेल. ए साठी कॅल्क्युलेशन एन ए काय येणार? टी स्मॉल टी आहे 3TA म्हणजे 3TA अपॉन टाइम पिरियड ऑफ ए किती आहे? टी आहे. टाइम पिरियड टी आहे. म्हणून एन ए फॉर स्मॉल एन फॉर ए किती आलं? 3. तसंच आता बी साठी फाइंड करायचं. एन बी हाफ. बी साठी फाइंड करायचं. बी साठी फॉर्म्युला काय येणार? टाइम 3TA. लक्षात ठेवा, स्मॉल टाइम ऑफ डीके 3TA आहे. आणि टीबी ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला इन टर्म ऑफ टीए. मग टीबी ची व्हॅल्यू किती आहे? हा मग निकम टीबी ची व्हॅल्यू किती आहे? टीए बाय 2. टीए गेट कॅन्सल. मग किती आलं? 6. व्हेरी नाईस. 6 बरोबर. म्हणजे मी केलं होतं एन ए 1 क्यूब किती असणार? 1. अँड 2 क्यूब आहे तसं 2 क्यूब. बरोबर आहे. एन बी आणि हे 2 रेस टू किती आलं? 6. बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे एन ए बाय एन बी जे विचारलंय ते काय येणार? 2 क्यूब बाय 2 6. 2 रेस टू 6. 2 क्यूब डिवाइड बाय 2 रेस 6. 2 6 मायनस 3 करायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे 2 क्यूब किती असतोय? 8. 2 2 चा 4 4 2 चा 8. सो आन्सर इज 1/8. प्रॉब्लेम हे अवघड आहेत. ओके, व्यवस्थित करायला पाहिजे. त्यामुळे सगळे टाइम आपण कव्हर करायचे यावरचे. ऑलमोस्ट 10 मिनिट लागले या प्रॉब्लेमला. ओके, घ्या.